स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये। आम्ही चाललोय आज श्रीषाचं प्लास्टर काढायला। फायनली झाले 25 दिवस आणि आज आम्ही खूप खुश आहोत की निघणार आणि तिथून पुढे मग संभाजीनगरला जायचंय, काम चालू करायचंय, म्हणून बघत राहा। दिसतंय कोण दिसतंय तुझं दुखू दाखव झालं ना ठीक ये हो हे बघ 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 छान आहे का नाही हो ही चटणी सोबत का तर आता आम्ही पोहोचलोय संभाजीनगरमध्ये। आता 5-10 मिनिटात जाऊ आम्ही आणि बघू काय काय घेणं होते आज। झोप येईल ना थांबा आता हसू द्या किती कुठे बरं आपण डॉक्टरला दाखवू हा दाखवू डॉक्टरला इथे संभाजीनगरला दाखवायचं का इथे संभाजीनगरला ऊन बघ किती आहे बापरे किती ऊन आहे ग आले हो हो आले पडलं दिसेल का आणि अजून काय दिसेल का एक काहीतरी शब्द बोलते अरे देवा आता कसं करू कसं म्हणते का तू कसं म्हणते हे चिमणे इसमें थोड़ा इथे जेवढे आहेत सगळे कर्टन्स हे सगळे वॉशेबल आहेत
कुठं काय कुठं काय फायनली गाईज आम्ही घरी पोहोचलो आणि एवढं डेंजर म्हणजे ना पूर्ण डोक्याचा भुगा झालाय सिलेक्शन करून करून. आणि तरी पण त्या आमच्या इंटेरियरने ना आम्हाला शॉपमध्ये नेलं नाही, डायरेक्ट ऑफिसमध्येच कॅटलॉग बोलवले होते. आणि एवढे भयंकर कॅटलॉग होते ना, म्हणजे काहीच कळत नव्हतं ह्याच्यातलं घ्यायचं की त्याच्यातलं घ्यायचं की काय करायचं. म्हणजे एवढं सिलेक्शन होतं ना त्याच्यामध्ये की नेमकं घ्यायचं काय कुठलं काय म्हणजे काहीच कळत नव्हतं. तेव्हा शेवटी फायनली आम्ही म्हणजे हे केलं, सिलेक्शन केलं आणि जाम थकलेलं. सकाळी 10, 10:30, 11च्या दरम्यान आम्ही करून निघालो आणि आता पोहोचलोय. बापरे, म्हणजे तुम्हाला तर माझ्या हालतवरून कळतच असेल की मी किती भयंकर थकलेली आहे. श्रीषा तर चक्क झोपून गेली आणि ते पण आता बसलेले शॉपमध्ये. सो खूप भयंकर म्हणजे तुम्ही जर घर घेत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला इंटेरियर करायचं असेल, POP म्हणावं किंवा काही ETC, तर इतकं म्हणजे डोक्याला ताप आहे ना फायनल होस तर भयंकर. म्हणजे तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत की किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सिलेक्ट करावं लागतात. आपण साधं तर घर बांधतो किंवा काय, पण जेव्हा इंटेरियरला काम देतो ना तेव्हा म्हणजे एवढं ट्रेंडिंगमध्ये आता काय काय चालू आहे आपल्याला माहीत नसतं. आता तरी बऱ्याच लोकांना इन्स्टावरून वगैरे माहीत पडतं. तर मी पण खूप जास्त कन्फ्युजन झाली आहे माहिती आहे का. म्हणजे श्रीषाची रूम तर पूर्ण चेंज करून टाकली आहे. जसं जसं तुम्हाला समोर अपडेट देईलच मी की नेमकं आम्ही काय कसं केलं आहे ते. 1-2 महिन्यात कंप्लीट होईल असं ते बोलले आहे. सो असं काही आम्ही एकदम म्हणजे युनिक म्हणजे काय म्हणतात त्याला जास्त पण खर्च केलेला नाही आहे आणि एकदम पण असं हे नाही. पण मला असं वाटतं की करायचं ना थोडंफार युनिक करायचं. तर श्रीषाची रूमचा जो कलर होता तर तुम्हाला मग दाखवेल मी समजा ते नंतर. तर तो मी पूर्णपणे चेंज करून टाकला. मला ते तेवढं पटलं नव्हतं कारण पहिल्या वेळेस काय झालं होतं, मी डिलेवरीच्या वेळेस गावाला होती श्रीषामुळं 6-7 महिने तिकडेच होती. तर यांनी सिलेक्शन वगैरे करून घेतलं होतं आणि म्हणजे राहिलेलं होतं थोडंफार, तर ते पूर्णच झालं होतं ऑलमोस्ट. मला काही त्याच्यामध्ये सिलेक्शनच करायला भेटलं नाही आणि व्हिडिओ कॉलवर हे विचारतही होते पण ते कलर शेड वगैरे चेंज होता, डोकं काम करत नाही आपलं, असं होतं आहे ना. मग ते जेव्हा प्रत्यक्षात मी बघितलं तेव्हा पूर्ण म्हणजे मला आवडलंच नाही ते श्रीषाच्या बेडरूमचा पर्सनली कलर. सो आता त्यांना मी म्हटलं की मला चेंज पाहिजे. सो त्यांनी आता करून देणार आहेत. जेव्हा होईल तेव्हा तुमच्यासोबत अपडेट देईलच. चलो बाय, आता उद्या बोलू आपण. आजच्यापुरतं एवढंच. गुड नाईट. आम्ही झालोय आता फ्रेश आणि रात्री श्रीषा काही झोपली नव्हती 2 वाजेपर्यंत कारण तिने 8 ते 10 झोप घेतलेली होती आणि मग आम्हाला पण झोपता आलं नाही. 2 वाजतापर्यंत आम्ही पण जागो होतो. डायरेक्ट आम्हाला दोघांनाही 9:30लाच जाग आली. मग पटकन आवरलं, आता निघालोय बाहेर. तर एक तर आम्हाला डायनिंग बघायला जायचं आहे, दुसरं म्हणजे आम्हाला हॉस्पिटलला पण जायचं आहे, तिसरं म्हणजे आम्हाला जालन्याला पण जायचं आहे आणि घरी पण जायचं आहे. एवढे सगळे काम आहेत. आता एका दिवसात होते का नाही माहीत नाही टायमिंगनुसार, कारण आत्ता वाजले जस्ट 12 आणि कामं आहेत भरपूर. बघू आता. श्रीषा गुड मॉर्निंग कर ना. कशा आहात? नाही म्हणायचं, मूड नाही. बरं चलो बघत राहा. आपलं काम असलं की असं होतं. आता मी ब्लड टेस्ट म्हणजे करायला दिली आहे आणि आता 2 तास सांगितले त्यांनी. आता बघू काय होते. आता जेवण करायला चाललो तर आम्ही, भूक लागली आम्हाला. असं झालीच ही चित्र आहे. कसं हे बघा आता समृद्धीचं जो एंट्री दिसतंय का, दरवेळेस जेव्हा मी जालन्याला येते का कामानिमित्त तेव्हा नेहमी हे मला चिडवत असतात की इथून जर आपण एवढ्या ह्याच्यात निघालं तर एवढ्या तासात आपण तुझ्या घरी पोहोचतो म्हणून. पण नेत कधी नाही, फक्त दिवाळी आणि उन्हाळा. ते आता कॅन्सल झालं. आता जायचंय जूनमध्ये. नेहमी चिडवतात. किती वेळ लागते? 4 तास बघा. आणि असं बोलते. स्टील सिटी मध्ये आलो आपण.
हा कोणी बघितलंय का नाही जालना? आता माझ्या इकडचे विदर्भवाल्या लोकांचा काही संबंध नाही इकडे. सो बघून घ्या, जालना दाखवते तुम्हाला. एंटर झालो आम्ही जालनामध्ये. सगळं म्हणजे इथं स्टील बनते, आपल्या भाषेत सळाक, लोखंड. हा बांधकामासाठी लागणार. आता बऱ्याच कामासाठी लागतं, त्याचा नाही विषय. पण तिकडे विदर्भात जास्त म्हणून त्याला स्टील असं कोणी म्हणतच नाही, सळाकच म्हणते. सळाक हिंदी शब्द आहे ना? सरिया. हिंदी. सिंगल काम नहीं इनका डॉट जे की करे डॉट जे नहीं आया भाई सेट आ गई ओ इनका डॉट जे आया बड़ी कौन है अब भाई ये ना पेट डॉट इनने पाड़े नाही आमची खरेदी आता झालेली आहे. आणि बघा मॅडम खूप जास्त थकलेलं आहे. आणि तिथून फॉल घेतल्यात, पुन्हा झाला तर सगळा माल वगैरे भरलेला आहे. काही गोष्टी राहिलेल्या आता त्या घ्यायच्यात, पुन्हा जायचं आता गावाकडे. खूप संध्याकाळ झाली, मला माहीतच पडलं नाही कारण मी आतमध्ये होती आणि पूर्ण अंधार झाला बाहेर. बघा तू कुठे आली? नांदूरला नाही, आपण जालन्याला आहे. कुठे कुठे? जालना कुठे? श्रीषा पण आमच्यासोबत भरपूर फिरते. चला परत बोलतो, माल वगैरे टाकायचे आता गाडीमध्ये. सो परत बोलते. मिल्टनचा जार याच्यासाठी घेतला कारण सारखा प्रवासामध्ये कामी येतो आणि आता उन्हाळ्यात तर खूप जास्त थंड पाणी प्यावं लागतं म्हणून आपण एवढं चिल्ड नाही पिऊ शकत. सो त्यांना म्हटलं आपण चला जार घेऊ. आणि हे ना सगळं मिल्टनचं शॉप होतं, म्हणजे की एजन्सी होती त्यांच्याकडे. खूप मस्त असा भेटला मला जार. आणि नंतर मग डायरेक्ट मी काहीच शूट केलेलं नाही. दुसऱ्या दिवशी डिमार्ट वगैरे केलं आणि घरी आलो. घरी आल्यावर तर काहीच केलेलं नाही मी. आणि 8 लिटरचं जार आहे बघा हे, आणि खूप मस्त आहे. पण बाहेरून पण छान आहे आणि आतून पण छान आहे. आणि हे बघा आम्ही नंतर निघालो दुसऱ्या दिवशी. घरी आल्यावर मी काही शूट केलं नाही कारण मला बरंचसं काम होतं. आणि चलो तर इथे मी माझा ब्लॉग एंड करते. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा. आणि आमची गाडी ना नेहमी भरलेली असते कुठून पण येताना, आणि आम्हाला बसायला फक्त 2च सीट बाकी असतात. चलो बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.